हॅलो, कसे आहात सगळे? अपेक्षा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल। तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ना मी बाल्कनीपासून करते, कारण आज सकाळी मस्त आणि छान असं ऊन पडलं होतं आणि जे झाडं आहेत ना ते सुद्धा खूप छान दिसत होते। त्यामुळे मग व्हिडिओची सुरुवात इथूनच करायची असा विचार केला। आणि इथं तुम्ही बघू शकता मी मस्त कोथिंबीर थोडीशीच लावली होती, पण सक्सेसफुली ती उगून आली आहे सगळी। त्यानंतर मग मी मस्त तुळशीला पाणी वगैरे घालून घेतलं आणि लगेचच झाडांना सुद्धा पाणी टाकायला घेतलं, कारण दिवसभर ऊन पडतं। सकाळी जरी थंडी असेल ना तरी दिवसभर खूप ऊन पडतं आणि ते झाडं सुद्धा सुकून गेले होते। 2-3 दिवसापासून मी झाडांना सुद्धा पाणी घातलं नव्हतं, म्हणून आज सगळ्या झाडांना पाणी टाकून घेते। आणि ही जी कोथिंबीर तुम्ही उगवलेली बघताय ना, ही मी टाकली होती दिवाळीच्या वेळेस आपण जे धने पुसतो ना धनतेरसला, तर तेच धने मी याच्यामध्ये टाकले होते। कारण मी एक व्हिडिओ बघितला होता की आपण जे धने वगैरे पुसतो धनतेरसला तर त्याचं काय करायचं। तर मी व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं होतं की ते धने आपण मातीमध्ये रुजवायचे आपल्या शेतामध्ये आणि त्याच्यापासून कोथिंबीर वगैरे आपण वापरू शकतो। तर इथं त्यामुळे मी ते धने आहेत ना कुंडीमध्ये एका साईडला म्हणजे टाकले होते। आणि त्यानंतर मला वाटलं नव्हतं की कोथिंबीर वगैरे म्हणजे उगून येईल, कारण कुंडी छोटी आहे आणि मी काही भिजवले वगैरे नव्हते, जस्ट टाकून दिले होते। पण खूप छान अशी कोथिंबीर त्याच्यामधून आली आहे। आणि मी आता नेक्स्ट टाईम जेव्हा कोथिंबीर लावेल ना पूर्ण व्हिडिओ म्हणजे स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेल आणि तुम्हाला दाखवेल की कशा पद्धतीने धने वगैरे लावायचे। आणि मोठ्या कुंडीमध्ये लावेल मी मेन म्हणजे, जेणेकरून ते अजून छान येतील। तर हे सुद्धा छान आलेत। अजून 1-2 दिवसानंतर याची कोथिंबीर आपण वापरू शकतो भाजीसाठी। आज होतं शुक्रवार, म्हणून आज सगळे देव वगैरे स्वच्छ करायचे होते आणि रांगोळी वगैरे काढायची होती। आणि मेन म्हणजे आज मी कलशसुद्धा बदलणार आहे आणि जो कलशावर आपण नारळ ठेवतो ना त्यालासुद्धा मी थोडाफार डेकोरेट करायचा प्रयत्न करणार आहे माझ्या पद्धतीने। तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओसुद्धा पूर्ण बघा। तर इथे ना मी पितांबरीने सगळे देव वगैरे छान असे स्वच्छ करून घेतले, जे कलश वगैरे आहेत। तर ते तुम्ही सुद्धा घरामध्ये जर कलश मांडत असाल ना तर तुम्ही कशा पद्धतीने त्याची पूजा वगैरे करता हे मला नक्की सांगा, कारण पहिले मला माहीत नव्हतं। मी जस्ट कलश भरून त्याच्यामध्ये नारळ ठेवायची आणि आता मी त्याच्यामध्ये थोडंसं चेंज करते, म्हणजे ज्या दिवशी मी कलश भरून ठेवते ना त्या दिवशी नारळ थोडंसं डेकोरेट करते आणि मग ते ठेवते। दिसायला सुद्धा छान दिसतं आणि एकदम प्रसन्न असं वातावरण होऊन जातं। आणि बाकी काही फायदा होतो की नाही ते माहीत नाही, पण आपलं रोजच्यापेक्षा ना पॉझिटिव्ह असं वातावरण होतं घरामध्ये। थोड्याशा पॉझिटिव्ह वाईब्स होतात जेव्हा आपण त्या कलशाकडे बघतो ना, तेव्हा छान असं पॉझिटिव्ह वाटतं। तर देवघरामध्ये इथं मी नवीन आसनसुद्धा देवांसाठी टाकून घेते येलो कलरमध्ये, कारण पहिलं थोडंसं रेड कलर होता आणि हे मी जाऊन नवीन घेऊन आले। जेवढं पाहिजे तेवढं कट केलं देवघराचा माप घेऊन। तर पूर्ण देवपूजा मी करून घेतली आणि आता वेळ होती कलश डेकोरेट करण्याची। तर मी इथं नारळाला छान मळवट भरून घेते आणि इथे तुम्हाला सध्या तर म्हणजे काही एवढं वाटणार नाही, जेव्हा पूर्ण नारळ माझा डेकोरेट करून होईल ना तेव्हा तो दिसायला किती छान दिसतो हे तुम्ही पुढे बघालच। तर अशा पद्धतीने मी हळद पूर्ण अशी नारळाला लावून घेते आणि नंतर मग लास्टला ना त्याला छान कुंकू लावून घ्यायचं। कलशसुद्धा मी स्वास्तिक वगैरे काढून घेतलं कलशावरती, छान हळदी कुंकू त्याला वाहिलं आणि नंतर मग तांदूळ घेतले त्याच्यावरसुद्धा हळदी कुंकू अर्पण केलं आणि आपला इथं कलश आता मस्त असा रेडी आहे। तुम्ही जागेवर ठेवून देते आणि बघू शकता तुम्ही पहिलं जेव्हा मी कलश म्हणजे नारळ डेकोरेट केलं नव्हतं तेव्हा आणि आता जेव्हा मी मळवट भरलाय तेव्हा किती फरक वाटतोय आणि किती पॉझिटिव्ह वाटतंय। छान मग देवाला फुलं वगैरे ठेवली आणि नंतर रांगोळी काढायलासाठी घेतली। आणि जेव्हा कधी मी म्हणजे शुक्रवार किंवा गुरुवार किंवा मार्गशीर्षमधले आपले जे गुरुवार असतात त्यावेळी ना मी अशी बॉर्डर रांगोळीच काढते आणि या स्टेन्सिल घेतल्यापासून मला अजूनच ते इझी झालं आहे, म्हणजे फक्त त्या ठेवायच्या त्याच्यावर रांगोळी काढायची आणि परफेक्ट आपली एकसारखी रांगोळी होऊन जाते। तुम्ही बघू शकता इथं किती छान अशी रांगोळी मस्त बनून जाते। याची लिंक तुम्हाला हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला याची लिंक प्रोव्हाइड करेन।
गार्डनिंग मध्ये होते थोडासा हास, जमीन लावती आणि छान झुलते, पानांच्या खुशखुशीत सपना फलते. आता उसळपाव बोलतात की मिसळपाव हे माहीत नाही. मिसळपाव मटकीच्या याला बोलतात. मी इथं वाटाण्याची बनवत होते त्यामुळे याला मला वाटतं उसळच बोलतात. आणि वाटाणे इथे आधीच ऑलरेडी भिजून घेतलेले होते त्यामुळे काही एवढं पटकन शिजून जाणार होते ते. मी आधी इथं टोपामध्ये ना वाटाणे थोडेसे शिजून घेते, म्हणजे पटकन जेव्हा भाजीमध्ये टाकले जातील ना पटकन असे शिजून निघतील. त्यासाठी थोडेसे तेल आणि त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून त्याच्यामध्ये वाटाणे टाकून घेतले आणि ते 5 ते 10 मिनिटासाठी मी शिजून घेणार. तोपर्यंत इकडे पावसुद्धा आणले होते. पावसुद्धा एका साईडला काढून ठेवले आणि नंतर सगळं जे वाटण आहे ना, कांदा टोमॅटो ते सुद्धा छान परतून घेतलं. तो दिवस गार्डनिंग मध्ये होते थोडासा हास, जमीन लावती. इथं आता मी छान त्याच्यात वाटाणे सगळे मिक्स करून घेते आणि पूर्ण जो मसाला आहे ना त्याच्यामध्ये वाटाणे मिक्स होईपर्यंत जो आपण जास्तीचं पाणी ॲड करतो ते पाणी ॲड नाही करायचं, म्हणजे सगळं छान एकजीव होतं. आणि मग नंतर लागेल तेवढं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं. तर अशा फास्ट फॉरवर्ड पद्धतीने इथं आपली भाजी रेडी आहे. जोपर्यंत उसळ शिजते तोपर्यंत येऊन बघितलं तर काय, दोघं मस्त मोबाईल बघत बसले होते. नंतर छान ताट वगैरे सगळं छान रेडी केलं, जेवण केलं आणि त्यानंतर अनुषाचं एक पार्सल आलं होतं तर तेच मी तिला दाखवणार होते. तिला जेव्हा कळतं ना की तिच्यासाठी काहीतरी मागवलं, तिची खुशी नेक्स्ट लेवल असते. म्हणजे डान्स गाणे हे सगळं चालू होतं. तर तिच्यासाठी ना मी इथं क्लिप्स मागवल्या होत्या ज्या की एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये मला भेटल्या मिशोवरती. तुम्हाला हव्या असतील तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. मला आजचा माझा हा व्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.